सुरुवात केली 2500 पासून आणि माझा लॉस झाला लिटरली 15 ब्रांचेस आमचे होते. लॉस झाला जवळजवळ 2 ते 2.5 कोटीपर्यंत. रात्री 12ला घरी जायचं लिटरली आणि सकाळी 4ला अंघोळ करून बाहेर पडायचं. त्याचं मागचं रिझन होतं की कोण ना कोणी रात्री 12 वाजेपर्यंत आमच्या घरासमोर उभारलेला असायचा पैसे मागण्यासाठी. आणि इव्हन सगळे बोलायचे पण अरे ह्यांच्यासोबत फिरू नका बरं का, तुम्हाला सुद्धा लोक पैसे मागतील. असं एक चेष्टेचा विषयसुद्धा मी होऊन गेलेलो होतो. जवळजवळ 12 वर्ष ह्या गोष्टीचा मला त्रास झाला. परत 2021 पासून परत एकदा आमचे क्लासेस व्यवस्थित सुरुवात झाले. सध्याचा जो आमचा टर्नओव्हर आहे जवळजवळ 50 लाख ते 1 करोडपर्यंत आमचा सध्या टर्नओव्हर आहे. आणि आता सध्या जवळजवळ 15 ते 20 आमच्याकडे स्टाफ आहे आणि सध्या 2 ब्रांच आहेत. सध्या मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन कोर्सद्वारे पोचलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, मी राजकुमार बाके. तर मी फर्स्ट ऑफ ऑल गरुड झेप ह्या टीमला ज्यांनी मला निमंत्रित केलेले आहेत त्यांना मनापासून आभार व्यक्त करतो आहे. आणि मी माझी थोडक्यात एक छोटी स्टोरी आहे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, मी जसं जन्माला आलो माझं गावचं नाव आहे कोडल संगम, म्हणजे हत्तरसंग कोडल, दक्षिण सोलापूरमध्ये आहे. सोलापूरपासून एक 35 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तिथं माझा जन्म झाला. आणि त्याच्यानंतर माझं शिक्षण जे आहे शालेय शिक्षणसुद्धा आमच्या गावातच झालं. हत्तरसंग नावाचं गाव आहे, तिथंपर्यंत मग 9वी शिक्षण झालं. 10वीला मी सोलापूरला सिद्धेश्वर शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. नंतर 11वी 12वी नंतर माझं संगमेश्वर कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्समध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं. त्याच्यानंतर मी मॅनेजमेंट स्टडीसाठी पुण्याला गेलो. मग पुण्याला जाऊन तिथं मॅनेजमेंट स्टडी कंप्लीट केला. माझं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा माझा स्पेशलायझेशन सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर जवळजवळ मी एक 9 महिने एका खाजगी कंपनीमध्ये म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करत होतो HR असिस्टंट म्हणून. नंतर माझ्या डोक्यात एक गोष्ट क्लिअर झालं की मी एका ठिकाणी बसून असं काम करू शकत नाही आणि कंटिन्युअसली 9 तास 10 तास एका ठिकाणी बसून काम करणं आपल्याला जमत नाही. हे गोष्ट ज्यावेळी माझ्या डोक्यात आलं त्यावेळी मला एक गोष्ट लक्षात आलं की सोलापूरला काय गरज आहे किंवा आपण थोडक्यात समजू की आपण काय करू शकतो, माझं इंटरेस्ट कशात आहे. तर थोडक्यात लक्षात आलं की आपण स्पोकन इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास सुरू करायला पाहिजे. ॲक्च्युली स्पोकन इंग्लिशच्या अगोदर ना माझ्या डोक्यात आलेलं होतं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस आपण सुरू करायला पाहिजे, कारण का माझा जो काही शिक्षण झालेला आहे ह्युमन रिसोर्समध्ये तर तो त्याला एक कोरिलेट करतो आहे. तर लक्षात आल्यावर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा मी क्लास सोलापूरमध्ये सुरुवात केली. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास सुरुवात केल्यावर ना एक लक्षात आलं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासला ॲडमिशन्स होत नाहीत. तर त्याच्यानंतर मी एक दुसरा एक विचार केला की कसं विद्यार्थी माझ्याकडे येतील आणि माझा बिझनेस कशा पद्धतीने प्रॉपरली चालेल. नंतर लक्षात आलं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बरोबर ना इंग्लिश स्पीकिंग आपण हायलाईट करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर थोडं काही दिवसांनी लक्षात आलं की आपण आस्क पर्सनॅलिटी स्कूलच्या ऐवजी आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी असं ठेवायला पाहिजे. ज्यावेळी मी आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी असं नाव ठेवलं ॲटोमॅटिक विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि आपला क्लास सुरू झाला. क्लास जे मी सुरुवात केली अकॅडमी 2000 साली सुरुवात केली. 27 नोव्हेंबर 2002ला आपलं क्लासचं सुरुवात झालं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ मला 1-1.5 महिने वाट पाहावं लागलं. नंतर 31 डिसेंबरला माझा पहिला ॲडमिशन झाला. आणि ॲक्च्युली 1 महिना 1.5 महिना मी बसूनच होतो, काहीही नव्हतं, फक्त मार्केटिंग करायचं, प्लॅनिंग करायचं, म्हणजे इन फ्युचरमध्ये बिझनेस कसं एक्सपांड करता येईल ह्या गोष्टीबद्दल मी सारखं विचार करत होतो. इन बिटवीन 31 डिसेंबरला माझा पहिला ॲडमिशन झाला. आणि त्याच्यानंतर मी कधीही मागं वळून पाहिलेलं नाही आहे. जवळजवळ 2002ला जे सुरू केलं, नंतर 2003 झालं, 2004ला माझं लग्न झालं. आणि त्यावेळी मी विचार करतच होतं की एवढ्या एका स्पोकन इंग्लिशच्या इन्स्टिट्यूटवर मी कसं काय माझं सगळं भागवेन. तर कुठंतरी बिझनेस स्केल करणं गरजेचं आहे. तर माझी बायको आरती, तर तिचं एज्युकेशन तीसुद्धा BA इंग्लिश आहे, तिलासुद्धा इंग्लिश खूप छान जमतं. त्यामुळे तिला मी म्हणलं की आपण डफरीन चौकामध्ये ब्रांच सुरू करू आणि ते तू ब्रांच कंटिन्यू कर. तिला एक ब्रांच ओपन करून दिलं आणि ते ब्रांच
कंटिन्युअसली हँडल करायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे दोन ब्रांच आमचे चालू होते. तेवढ्यात माझ्या डोक्यात आलं की अजून का आपण एक्सपांड करू नये. माझ्या डोक्यात कंटिन्युअसली कसं तरी करून आपण बिझनेस स्केल करायला पाहिजे, तिथंच थांबायला नको हे डोक्यात आल्यामुळं मग नंतर विचार केला. मग बाळीवेसमध्ये एक आम्ही सोलापूरमध्येच बाळीवेसमध्ये 3रा ब्रांच चालू केला. नंतर 4था ब्रांच वालचंद कॉलेज इथे वालचंद कॉलेज जे आहे त्याच्या बाजूला आम्ही सुरुवात केली. अशा प्रकारे सोलापूरमध्ये आमचे 4 ब्रांचेस सुरुवात झाली आणि 4ही ब्रांच व्यवस्थित चालायचे आणि प्रॉपरली चालायचे. आणि ह्या ब्रांचमध्ये नंतर मी फक्त देखरेख करायचो आणि जे काही इंटरव्ह्यू घेऊन त्यांना प्रॉपर सेटअप करायचं आणि त्या जागेत त्यांना बसवायचं, त्यांना काम द्यायचं प्रॉपरली आणि ते त्या पद्धतीने काम करायचे. आणि अशा प्रकारे 4 ब्रांच झाल्यावर मला तिथंच थांबावंसं वाटलेलं नाही आहे. मला वाटलं की आत्ता आपले ब्रांचेस सोलापूर सोडून आता बाहेर आम्ही जायला पाहिजे. तर पहिल्यांदा आपण ब्रांच काढलं बार्शीमध्ये, बार्शीनंतर वैराग, उस्मानाबाद, नंतर लातूर, नांदेड असं करत करत पुण्यापर्यंत आम्ही पोहोचलो. नंतर असं पण वाटलं की आपण काय महाराष्ट्र सोडून आता दुसरीकडे जायला पाहिजे म्हणून कर्नाटकात आपण विजापूरला सुद्धा ब्रांच सुरू केली. आणि विजापूरला ब्रांच सुरू केल्यावर माझ्या डोक्यात परत एक कल्पना आली की आपण आता बिझनेस डायव्हर्सिफाय करायला पाहिजे. व्यवस्थित सगळे माझे जवळजवळ 15 ब्रांचेस प्रॉपरली चालू असताना माझ्या डोक्यात एक आयडिया क्लिक झाली की आपण आता बिझनेस डायव्हर्सिफाय करायला पाहिजे. मी ते ब्रांचेस ॲक्च्युली वाढवू शकलो असतो. ते ब्रांचेस मी 15चे 100 ब्रांचेस करू शकलो असतो, 200 ब्रांचेससुद्धा झाले असते जर मी कंटिन्यू तेच केलं असतं. तर माझ्या डोक्यात आलं की मला अजून एक गोष्ट डोक्यात होतं की सारखं सॉफ्टवेअरची एखादी कंपनी आपण काढायला पाहिजे. मग 7 रस्त्याला बाळी ब्लॉकमध्ये सॉफ्टवेअर कंपनी काढायची म्हणून आस्क इन्फोटेक या नावाने सुरुवातसुद्धा झाली. माझ्याकडं जे काही पैसे होते, ॲक्च्युली माझी सुरुवात झाली होती 2500 रुपयांनी आणि 3 मित्र आम्ही सुरुवात केलं होतं. 3 मित्र म्हणजे काय, 3 मिळून, कोणीही आमच्यासोबत कोणीही नव्हते. तर त्याच्यातला एक मित्र म्हणला होता की 3 तिघाडं काम बिघाडं वगैरे. बट माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. मी कुठल्याच असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. चला म्हणलं, नारळ फोडलं आणि सुरुवात केली 2500नी. तिथून मी जवळजवळ आलो होतो, जवळजवळ आम्ही क्रोड्समध्ये पैसे कमवला, म्हणजे आमचं रेव्हेन्यू जनरेशन सुरू झालेलं होतं. तेवढ्या डोक्यात आलं की आपण एक सॉफ्टवेअर कंपनी काढायला पाहिजे. तर सॉफ्टवेअर कंपनी काढण्याच्या नादात सुरुवात केलं ॲक्च्युली सॉफ्टवेअर कंपनी. पण सॉफ्टवेअर कंपनी सुरू करताना एक गोष्ट लक्षात आली की पैसे भरपूर चाललेत माझे. मग लास्टला काय झालं की एवढे पैसे जात गेले की मला ॲक्च्युली सुरू झाला टेन्शन यायला की आता करायचं काय, पैसे कुठून आणायला पाहिजे. पहिल्यांदा मी काय केलं, इकडून पैसे घ्यायचो त्याला द्यायचं, तिकडून पैसे घ्यायचं ह्याला द्यायचं. अशा पद्धतीने हा प्रकार एक संपला. परत पैसे कमी पडायला सुरुवात केले झालं. मग मी काय केलं, बँकेला अप्रोच केलं, बँकेतनं पैसे घेतलं, तिथनं पैसे कमी पडायला सुरुवात झाले. मग सावकारांकडे गेलं, त्यांच्याकडनं पैसे घेतले. असे जवळजवळ 28 ते 30 लोकांकडून मी पैसे घेऊन बसलो. आणि जवळजवळ तुम्हाला माहिती आहे व्याजाने पैसे घेतल्यावर ते परतफेड करणं किती अवघड असतं. आणि ह्याच्यात तुमच्या डोक्यात एक क्लिक झालं असेल, एवढे तुमचे इंग्लिश स्पीकिंगचे ब्रांचेस होते तर तिथनं तुमचा रेव्हेन्यू जनरेट झालं नाही का. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही बिझनेस डायव्हर्सिफाय करता, बिझनेस डायव्हर्सिफाय केलं की आपल्या डोक्यात येतच नाही की आपण ज्यावेळी लॉसमध्ये चाललेलो असतो, आपलं फोकस ना पूर्णपणे बाजूला होतो आहे, आपण फोकस राहत नाही आहे. मी फोकस त्यावेळी राहिलेलं नाही आहे. मी काय करायचो, सगळ्या ब्रांचला व्हिजिट करायचं, त्यांचं मीटिंग घ्यायचं आणि त्यांचं रिपोर्ट वगैरे सगळं मी घ्यायचं. पण ज्यावेळेस जसं मी सॉफ्टवेअर कंपनी सुरुवात केली, माझं जे काही फोकस आहे, फोकस पूर्णपणे इंग्लिश स्पीकिंगमधलं गेलं आणि इकडं कुठं आलं, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आलं. आणि जे कोणी एम्प्लॉई जॉब करत होते त्यांनासुद्धा एक आयडिया आलं की सरांचं लक्ष आमच्याकडं नाही. मग कुठंतरी ते सुरू झालं की ॲडमिशन्स कमी व्हायचे, मग मार्केटिंग करणं कमी झालं. म्हणजे अशा पद्धतीने आमचं रेव्हेन्यू एकदम कमी होत गेला. विद्यार्थी संख्यासुद्धा कमी होत गेला आणि लक्ष नसल्यामुळं इव्हन क्वालिटीसुद्धा जे असतं, ॲक्च्युली क्वालिटीज की ज्याला म्हणतात, क्वालिटीसुद्धा कमी पडायला सुरुवात झालं. आणि इन दिस वे ॲडमिशन्स कमी झाले आणि इकडंसुद्धा लॉस व्हायला सुरुवात झालं. आणि लॉस होण्यामागचं कारण एकच होतं माझं की सॉफ्टवेअर कंपनी अजूनसुद्धा चालू असलं असतं माझं. बट अडचण काय झालं की मी एक डेअरिंग करून मी माझ्या घरात इव्हन 1 लाख रुपये जरी विचारलं असतं तर कंपनीसुद्धा बंद पडली नसती. आज जे आमचे 15 ब्रांच होते ते 15 ब्रांचवरून आम्ही एकदम खाली आलो नसतो. बट त्यावेळी मी एक डिसिशन घेतलेलं नाही आहे
की 1,00,000 रुपये विचारायला पाहिजे. विचारून त्याच वेळी मी ते फक्त 1,00,000ची गोष्ट होती, एवढं इन्व्हेस्टमेंट केलं होतं. पण थोडक्यासाठी मी तिथं डिसिजन घेऊ शकलेलो नाही आहे. डिसिजन न घेतल्यामुळं मला काय झालं की इम्पॅक्ट व्हायला सुरुवात झालं. जे मी ऑलरेडी पैसे घेतले होतो, कुठून सावकारांकडून घेतलेलं होतं आणि बँकेतनं घेतलं होतं, इवन प्रायव्हेट बँकेतनं सुद्धा घेतलेलं होतं मी. तर स्पोकन इंग्लिशमधनं एकदम शून्यावर आलं. म्हणजे रेव्हेन्यू जनरेशन जे आहे कंप्लीट ते शून्यावर आलं. आणि सॉफ्टवेअरमध्ये तर काहीही झालेलं नव्हतं. तर इन दिस वे जे मला नंतर सुरू झालं त्रास, की पैसे मागायला कंटिन्युअसली लोक यायचे माझ्याकडं, माझ्या ऑफिसला यायचे. आणि लिटरली सांगायचं तर ते ज्यांनी मला पैसे मागायला यायचे ते प्रत्येक ऑफिसला जाऊन भेटायचे आणि सर कुठेच म्हणून विचारायचे. इन दिस वे मी त्यांना भेटायचो नाही आणि त्यांचा फोन उचलायचो नाही. अशा प्रकारे हे बरेच 1-2 वर्ष चालत राहिलं. 2 वर्ष 3 वर्ष झालं. नंतर एक ब्रांच आम्हाला बंद करावं लागलं. सगळे ब्रांचेस आम्ही बंद करून टाकलो. ॲट द एंड असं आलं की सगळे ब्रांचेस बंद झाले आणि माझ्याकडे जे गाडी होते एकसुद्धा गाडी राहिलेली नाही. सगळं जे मालमत्ता सगळं आम्ही विकलं. विकून जेवढं होईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आमचं राहिलंच. नंतर 2016-17ला हे काही घटना घडत गेले की सगळे ब्रांचेस बंद झाले होते. आणि लिटरली असंही कधी झालेलं आहे की माझ्याकडं पैसे नसायचे अजिबात. म्हणजे 1 रुपयासुद्धा पैसे नाही. टमटम नाही. जर मला माझ्या कुठल्या ऑफिसला जायचं म्हटलं तर मला ऑफिसला जायचं पैसे नसायचे. तर आम्ही टमटमच्या ऐवजी चालत जायचो लिटरली. म्हणजे जे कंडिशन होती तिथून आम्ही एकदम खाली, म्हणजे काय नथिंग, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शून्यात आलो होतो मी. मग कधी असंही व्हायचं लिटरली की रात्री आम्ही घरी गेलो तर कोणीतरी आमच्या घरासमोर उभारला असायचा, सर पैसे कधी येतात तुम्ही. आणि मला असंही म्हणायचे की तुम्ही सर आहात की तुम्हाला अक्कल नाही का, तुम्हाला कळत नाही का. आणि असंही घटना घडलेल्या आहेत लिटरली की 10-15 लोकांसमोर 10-15 लोक असतील, सरळ येऊन तिथं पैसे विचारायचे आणि लिटरली अपमानसुद्धा करायचे. हे सगळं घडताना माझ्या डोक्यात असं निगेटिव्हिटी यायचं. कारण अनसक्सेस झालं की माणसांच्या डोक्यात नाही की निगेटिव्हिटी सारखं पसरत असतं. काय करायचं. काही लोकांच्या डोक्यात तर आत्महत्या करायचीसुद्धा विचार येत असतं. ते तर विचार मला टच केलेलं नाही आहे. कारण का तर मला पहिल्यापासून एक सवय आहे की मी भरपूर पुस्तक वाचायचो. इवन मी आत्मचरित्र बरेच महात्मा गांधींपासून, सुभाषचंद्र बोसपासून, स्टीव्ह जॉब्स, इलॉन मस्क, आता मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्सपासून ते धीरूभाई अंबानींपर्यंत सगळ्यांचं मी जीवनी जे असतं बायोग्राफी सगळं वाचून काढलेलं आहे. त्यामुळे ज्यावेळी मी रस्त्यावर चालत जायचो ना की खिशात 1 रुपया नसायचा, माझ्या डोक्यात एकच यायचं आयडिया म्हणण्यापेक्षा त्या पुस्तकातली आयडिया यायची माझ्या डोक्यात. जे कोणी या जगात ना खूप मोठे झालेले आहेत, सक्सेसफुल झालेले आहेत ना, त्यांना आयुष्यात ना असं एक दिवस ते रस्त्यावर आले आणि परत त्यांनी गरुडी झेप घेतले त्यांनी. हे माझ्या डोक्यात सारखं यायचं आणि मला तिथनं एनर्जी मिळायचं. अरे यार, हे आजचा दिवस आला म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे. आज माझ्याकडे काहीच पैसे नाही, मी रस्त्यावर चाललो, ह्याचा अर्थ असा आहे की एक दिवस मी एवढं सक्सेसफुल पर्सन होईन ना की बस अख्खं जग मला बघत राहील. असं मला प्रचंड असं ऊर्जा यायचं. त्या रस्त्यावर चालता सुद्धा मला ऊर्जा यायचं. मला खूप त्या गोष्टी आनंदाने मी भारावून जायचो. पैसे नसताना सुद्धा कधी असं वाटायचं, वाव बेस्ट, छान घडलं, जे घडलं ते छान घडलं, असं मला लिटरली वाटायचं. आणि इन दिस वे जर्नी सुरू झाली. टाईम आलं सगळं बंद करायचं. आणि अजून एक तुम्हाला मी सांगतो, आम्ही रात्री 12ला घरी जायचो लिटरली आणि सकाळी 4ला आंघोळ करून बाहेर पडायचं. याचं मागचं रिझन होतं की कोण ना कोणी रात्री 12 वाजेपर्यंत आमच्या घरासमोर उभारलेला असायचा पैसे मागण्यासाठी. आणि एकतर व्यक्ती रात्री 2 वाजता आला होता. त्याला ज्यावेळी तो 2 वाजता आला, मी झोपलेलो होतो, उठवला. जवळजवळ 2 ते 3 एक तास त्याला मी कन्व्हिन्स करण्यात घालवलं की मित्रा, मी तुला पैसे देतो, काळजी करू नकोस, मी कुठेही पळून चाललेलो नाही आहे. तर त्याला मी लिटरली 3-3:30-4 वाजेपर्यंत त्याला कन्व्हिन्स करून नंतर त्याला परत घरी मी पाठवून दिलं. असे पण घटना घडलेले आहेत. सकाळी 4ला उठायचो आम्ही आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन बसायचो मी आणि माझी बायको. कारण त्यावेळी तुम्ही ज्यावेळी अडचणीत असता, प्रचंड प्रॉब्लेममध्ये असताना, त्यावेळी कोणी हेल्प करतोय नाही करतोय मी कोणाला ब्लेम नाही करणार. लोक तुम्हाला मदत करत नाहीत, लोक तुम्हाला असं करत नाही, तसं करत नाही, हे सगळ्या गोष्टी मला वाटत नाही की असं होतंय. पण एक गोष्ट आहे की जो व्यक्ती तुम्हाला पैसे देतो त्याला पण एक त्रास असतो, त्याची पण फॅमिली असते ना की मी त्याला पैसे देईन की नाही, म्हणजे थोडं हिशोब करावं लागतं. त्यामुळे ते मला पैसे देत नव्हते.
आणि इव्हन सगळे बोलायचे पण, अरे ह्यांच्यासोबत फिरू नका बरं का, तुम्हाला सुद्धा लोक पैसे मागतील, असं एक चेष्टेचा विषयसुद्धा मी होऊन गेलेलो होतो. अपमान तर माझं जवळजवळ एक 2 वर्ष तर दररोज झालेलं आहे. आणि हे सहन करण्याची ताकद मला पुस्तकाने दिलेली आहे. बुक माझ्याकडं सध्या जवळजवळ 1500 पुस्तकांचं सेट बुक्स आहेत. आय मीन लायब्ररी आहे माझं स्वतःची. आणि मला पुस्तक वाचण्याचा प्रचंड नाद आहे, छंद आहे. मला जर कोणी वाचवलेलं असेल तर ह्याच्यातनं पुस्तक. असंच करत करत मग एक दिवस असा आला की सगळं ब्रांचेस बंद करायचे, बंद करून घरी बसायचं. त्यावेळीसुद्धा मनात एक असं होतं, चातून असतं ना, की कोणी ना कोणी मदत करेल, काही ना काही चमत्कार होईल. तर मी माझ्या बायकोला म्हणलं की बघ तुझे कोणी मैत्रिणी असतील तर. मग मी म्हणलं, ती विचार केली. विचार करून मग तिची एक मैत्रिणी संगीता म्हणून, तिच्याकडे ती गेली. तिच्याकडे सुद्धा पैसे नव्हते. ती कसं तरी काहीतरी करून जमवून ठेवलेले 8,500 रुपये ती देऊन टाकली. तिथं मला अक्षरशः हत्तीचं बळ आलं आणि परत एकदा सुरुवात झाली 8,500 परत सुरुवात झाली 8,500 आणि परत आम्ही तिथनं बाउन्स बॅक केलो. थोडक्यात म्हणायचं तर गरुड झेपच घेतली आणि परत आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी वन्स अगेन, जे म्हणतात ना की अजून एकदा मी नवीन सुरुवात केली लिटरली. आणि इन दिस वे मी काय केलं, पहिल्यांदा इथं विजापूर रोडला, मग दुसरं 7 रस्त्याला ब्रांचेस चालू झाले. सुरुवात कशी मित्रांनो, एक लक्षात ठेवा आयुष्यात, मला ह्याच्यातनं काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. ह्याच्यातनं मी काय शिकलो आणि आपण काय शिकायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एवढे ब्रांचेस माझे असताना लॉस का झालं. मला पहिलं पॉईंट लक्षात आलं, माणसं का सोडून गेले. सगळे यायचे म्हणायचे सर आम्हाला जॉब सोडायचं आहे, ह्या ब्रांचचा एक ह्या दिवशी गेला तर दुसऱ्या दिवशी त्या ब्रांचचा म्हणायचं सर मला सोडायचं, मला पण सोडायचं. सगळे मला सोडून गेले, एकटाही राहिलेलं नाही आहे. मग असं का झालं. मला एक गोष्ट लक्षात आलं की इन फ्युचरमध्ये जे कोणी उद्योजक माझं ऐकत असाल तर तुम्हाला एकच सांगतो की माणसं आपल्याला सोडत नसतात. आपण फक्त त्या माणसाबरोबर कसं वागतो म्हणण्यापेक्षा काय ट्रेनिंग देतो, त्याला किती शिकवतो हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना काय शिकवायचं असतं, तर त्यांना आपल्या कंपनीचे जे व्हिजन आणि मिशन असतात ना, पर्पज, त्या पर्पजबरोबर त्यांना कनेक्ट करून घेणं गरजेचं आहे. फक्त मी एकटा विचार करतो, मला एकट्याला एवढा मोठा विचार करतोय आणि मला एकट्याला मोठं व्हायचं आहे आणि मला एकट्याला सगळं दिसतं आहे, पण ह्याला सगळ्यांना दिसत नाही ना. आपल्याबरोबर माझ्याकडे लिटरली 158 लोक काम करायचे, माझ्याकडं 158 एम्प्लॉईज माझ्याकडे जॉब करत होते. सगळ्यांना जर मी व्हिजन आणि मिशन शेअर केलं असताना माझी परिस्थिती ना, म्हणजे ब्रांच बंद करायची वेळ आली नसती. आणि त्या वेळेमध्ये सुद्धा मला ते हेल्प केले असते, मदत 100% केले असते. त्यामुळे प्रत्येक उद्योजकांना माझं एक विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदा तुमचा जो व्हिजन आहे ना, तुमच्या कंपनीमधल्या प्रत्येक एम्प्लॉईला माहिती होऊ द्या, त्यांना कनेक्ट होऊ द्या. ते कनेक्ट झाले ना, ते कधीही तुमचा साथ सोडणार नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की आपण कंपनीमध्ये सिस्टीम आणि प्रोसेस तर सेटअप करतच असतो, पण ते प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होतं आहे का. माझ्या कंपनीमध्ये, माझ्या क्लासमध्ये, अकॅडमीमध्ये एक सेंटर कोऑर्डिनेटर होता, त्यांनी सगळं बघायचं. नंतर काउन्सलर्स होते, ट्रेनर्स होते, टेलिकॉलर्स होते, सगळं प्रॉपर सेटअप होतं. बट ते इम्प्लिमेंट ज्यावेळी करायची वेळ येते ना, त्यावेळी प्रॉब्लेम झाला. कारण का माहिती आहे का, ज्या लोकांना व्हिजन आणि मिशनच माहीत नाही आहे त्यांना सिस्टीम प्रोसेस तुम्ही किती द्या, कंपनी फेल होणं निश्चित आहे. सिस्टीम आणि प्रोसेस एवढंच तुम्ही कंपनीमध्ये टाकले की कंपनी फेमस होत नाही आहे, कंपनी रेव्हेन्यू जनरेट करत नाही आहे. कंपनीमध्ये त्या लोकांना त्याच्यावर सुद्धा एखादा व्यक्ती असायला पाहिजे की सिस्टीम आणि प्रोसेस प्रॉपरली फॉलो केलं जातं का. सिस्टीम प्रोसेस तुमच्या कंपनीमध्ये प्रॉपर असेल तर तुमचं ऑपरेशन एकदम परफेक्ट होतो. थर्ड पॉईंट मित्रांनो, मुद्दा येतो की धैर्य, करेज. आज मी बघतोय काही विद्यार्थी असे आहेत की 10वीला नापास झालं म्हणून आत्महत्या करून घेतात. मला खूप वाईट वाटतं लिटरली. अरे 10वी म्हणजे काय. असं म्हणतात की धीरूभाई अंबानी 10वीला नापास होते. धीरूभाई अंबानी गणितात बेस्ट नव्हते म्हणे. तुम्हाला सांगू का, त्यांनी असं गणित करून ठेवलं ना रिलायन्सचं की भले सायंटिस्ट जे गणिततज्ञ आहेत ना, ते सुद्धा त्यांचं कॅल्क्युलेशन करू शकत नाही, ते सुद्धा मागं पडतात. म्हणजे असं जबरदस्त गणित आलं म्हणजे माणूस बिझनेस करू शकतो असं काही नाही आहे.
10वीला नापास झालं, 12वीला नापास झालं, आत्महत्या करून घेणे, निराशेच्या गर्तेत जाणे आणि डिप्रेशनमध्ये जाणे आजकाल विद्यार्थ्यांना खूप होतोय. ते फक्त ऐकतात डिप्रेशन, एन्झायटी आणि पॅनिक अटॅक. आज ना लिटरली त्यांचे दररोजचे कोडवर्ड झालेत. अरे मला आज पॅनिक अटॅक आला, मला आज म्हणजे मी खूप डिप्रेशनमध्ये आहे, मला एन्झायटी फील होतोय वगैरे वगैरे वगैरे. मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, आता मी काय करायला पाहिजे होतं? तुम्ही सांगा, मी काय करायला पाहिजे होतं? एक तर माझ्याकडे ₹1 नव्हतं, ₹1 नाही आहे, फायनान्शियली एकदम वीक, बरबाद म्हणा तुम्ही, दिवाळखोर निघालं होतं पूर्णपणे. आणि लिटरली सगळ्यांना माहिती होतं की ज्याकडे पैसे नाहीत तरीसुद्धा येऊन बसलेच होते ना, पैसे दे पैसे दे, कुठून पैसे देणार मी? मी असंच जर विचार केलो असतो तर काय करावं? मी असं केलं असतो तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा की एक पॉझिटिव्ह अप्रोच माणसाचा असायला पाहिजे. जसं मी पॉझिटिव्हली कंटिन्युअसली विचार करत गेलं की ही जी परिस्थिती माझ्यावर आली ना, हे मला काहीतरी शिकवायला आली आहे 100%. आणि प्रचंड धैर्य असायला पाहिजे. धैर्य का असायला पाहिजे तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळी तुमच्या आजूबाजूला डिस्ट्रॅक्शन असतात ना, की ह्यानी पैसे मागायला येतो, त्यांनी पैसे मागायला येतो, आजकाल तर मोबाईल खूप मोठं डिस्ट्रॅक्शन आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण आपलं जे काम आहे ना, आपला जो गोल आहे ना, ते पूर्णपणे ते गोलवर आपलं फोकस असायला पाहिजे. त्यामुळं आपल्याकडे धैर्य प्रचंड असायला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या फोकसपासून बाजूला गेला, जसं मी फोकसपासून बाजूला गेलेलो होतो, मला माहिती असताना सुद्धा माझा गोल सेट होता की माझा गोल खूप मोठा होता. ॲक्च्युली मला काहीतरी तुम्हाला खरं सांगतो की माझा प्लॅनिंग बिझनेस मॉडेल असा होता की कमीत कमी एक 300 करोड रुपीज म्हणजे काय 300 कोटीचा बिझनेस मॉडेल माझा त्यावेळी तयार होता. त्यामुळे मी असं रिस्क घेत गेलो. ॲक्च्युली मला खूप मोठं उडी मारायचं होतं, म्हणजे काय खूप मोठी क्वांटम लिप माझ्या आयुष्यात मला घ्यायची होती. खूप लवकर मला सक्सेस व्हायचं होतं. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करत गेलो. राईट. तर मित्रांनो, फोकस असेल तर माझा फोकस इथं लूज झाला. फोकस लूज झाल्यामुळे काय झालं, बिझनेसवर पूर्णपणे इफेक्ट झाला. राईट. आणि पूर्ण रेव्हेन्यू जनरेशन कम्प्लिटली बंद झालं, म्हणजे पैसा यायचा बंद झाला, म्हणजे ॲटोमॅटिकली याचा अर्थ असं की तुमचा बिझनेस बंद पडतो. तर इन दिस वे मित्रांनो, तुमचा फोकस जबरदस्त झाला पाहिजे. काहीही कंडिशन आयुष्यात जरी आलं, मी उद्योजकांना सुद्धा हेच सांगेन, फोकस झाला पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये, तुमची कंपनी किती आहे की तुम्ही सोलोप्रेनर असाल, तुम्ही सपोज ऑन्टरप्रेनर असाल, तुमच्याकडे 5 जण असतील किंवा 10 जण असतील, काही मॅटर करत नाही. 5 जण असतील, 10 जण असतील, त्यांना तुम्ही बसवा, मीटिंग घ्या. मी तर सध्या दर शनिवारी सकाळी 10 ते 11 माझं मीटिंग असतं कंपल्सरी. मी त्यांना सांगत असतो माझी व्हिजन्स काय आहेत, मिशन्स काय आहेत, आपला पर्पज काय आहे, आपल्याला फ्युचरमध्ये काय करायचे आहेत, किती सेक्टरमध्ये आपल्याला डायव्हर्सिफाय करायचं आहे, आपल्याला किती मोठं व्हायचं आहे, ह्या गोष्टी मी तर सांगत असतो. मी प्रत्येक उद्योजकांना हेच सांगतो, सिस्टीम प्रोसेस तुम्ही टाका, काही हरकत नाही आहे. तुम्ही व्हिजन आणि मिशन तुमच्या कंपनीतल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला पाहिजे. जर तो तुमच्यासोबत आला, त्याला जर कळलं की बाबा व्हिजन हे असतं, मिशन हे असतं, 100% तो तुम्हाला आयुष्यात कधीही सोडणार नाही आहे. जॉब करणारे जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्हाला अडचण येणार आहेत. आयुष्यात तुम्ही काही करा, तुम्हाला अडचण एकदा येणारच आहेत, याच्यात काहीच डाऊट नाही आहे. तुम्ही लेबर असा, तुम्ही बिझनेसमॅन असा. आज टेस्लाचा तो कोण एलॉन मस्क, तो सुद्धा व्यक्ती असं तुम्ही वाचलं असेल 2012-13 समवेअर, त्या व्यक्तीला खायला काही नव्हतं, ॲक्च्युली पैसे नव्हते त्याच्याकडे. म्हणजे इन दिस वे त्याच्यावर सुद्धा वेळ आलेली होती. प्रत्येकांवर वेळ येणारच आहे. त्या वेळेला तुम्ही कसं धैर्याने सामोरे जाता, कसं तुम्ही फेस करता, त्याच्यावर डिपेंड करतं की तुमच्यात करेज किती आहे, तुमच्यात लिडरशिप क्वालिटीज किती आहेत. आणि उद्योजकांना अजून एक गोष्ट सांगतो की तुम्ही काहीही करा, यू डू एनिथिंग, काही मॅटर करत नाही. तुम्हाला एक दिवस येणारच आहे की तुम्हाला ते फेस करायचं आहे. आत्ता जर आलं नाही तरी नंतर येणार आहे. एकतर स्टार्टिंगला येईल, एकतर मध्यंतरी येईल, एकतर एंडला तरी येईल. त्यावेळी तुम्हाला ते फेस करण्याची ताकद असायला पाहिजे. कारण जमाना बदलत चाललेला आहे, कस्टमरचे नीड्स बदलत चाललेले आहेत. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात ना सगळ्या गोष्टी एकदम ड्रास्टिकली बदलत चाललेल्या आहेत. त्यामुळे उद्योजकांनी प्रचंड धैर्य ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी असाल तर काही मॅटर करत नाही तुम्हाला किती टक्के मार्क पडले, काय पडले. सक्सेससाठी मार्क्स नाही तर माणसामध्ये एक करेज, एक फोकस, ह्या गोष्टी पर्पज आयुष्यात असणं गरजेचं आहे. जर तुम्ही जॉब करणार असाल तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला सुद्धा अडचणी येणारच आहेत, कारण तुम्हाला 1 तारखेला पगार मिळतो. जर तुमचं कुठंतरी वर मागे झालं, दवाखान्यात कोणीतरी तुमच्या घरातले गेले, त्या
महिन्याचा पूर्णपणे तुमचा जो काही असतं ना कॅल्क्युलेशन ते चुकतं. तर तुम्हालासुद्धा एक चांगलं अपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला 1 तारखेला कमीत कमी सॅलरी तरी मिळतो आहे. त्या सॅलरीमधनं कशाप्रकारे सेव्हिंग करायला पाहिजे, फायनान्शियली आपण कसं स्टेबल व्हायला पाहिजे, तुम्ही ते करायला पाहिजे. अशा पद्धतीने मला इन शॉर्टमध्ये सांगायचं आहे की परिस्थिती कुठलाही असो, काहीही अडचण नाही आहे. फक्त एक धैर्य ठेवून आपण फोकसने जर काम केलं तर आपण 100% गरुड झेप घेऊ. आणि इन फ्युचरमध्ये मित्रांनो, मी स्वतः आमची कंपनी म्हणजे आता मी परत एकदा मी स्वतः बिझनेस सिकंदर ह्या नावाखाली आमचा फर्म आहे. तर मी स्वतः बिझनेस कोच आहे. तर इन दिस वे परत एकदा मी बिझनेस कोचिंग सुरू केलेले आहे, करतो आहे आणि बऱ्याच बिझनेस करणाऱ्या लोकांना मी हेल्पसुद्धा करतो आहे. इन दिस वे चालू झालेला आहे आणि खूप वेगाने चालू आहे आणि फ्युचरमध्ये 100% एक खूप आत्ता तर गरुड झेप घेतलेली आहे आणि अजून खूप मोठ्या प्रमाणात पुढं जायचं आहे. खूप मोठी क्वांटम लीप घ्यायची आहे, बिझनेस खूप मोठा करायचा आहे.